जय महाराष्ट्र बाळांनो. जय महाराष्ट्र. आजच्या घटकामध्ये आपल्याला संख्या मालिका या घटकावरती या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर याच्यावरती आधारित येणारे प्रश्नांची आपल्याला काय करायचे आहे, उजळणी घ्यायची आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. तर बाळांनो, आपल्याला संख्या मालिका या घटकावरती बरेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेले असतात किंवा विचारले जातात. तर ते कसे सोडवायचे, तर त्या संख्यांची मांडणी ही एक विशिष्ट प्रकारे दिलेली असते आणि आपण काय करावं लागेल आपल्याला, तर त्याचं योग्य निरीक्षण करून उत्तर हे अचूक काढावं लागतं. आता सर्वप्रथम आपल्याला संख्या ज्या दिलेल्या असतात त्या संख्येचं आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम निरीक्षण करावं लागेल आणि नेमकं काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे याचं निरीक्षण करून योग्य उत्तर काढणं अपेक्षित असतं. आता या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, त्रिकोणी संख्या, पाड्यातील संख्या, त्यानंतर जोडमूळ संख्या, संख्या मालिका, त्याचबरोबर विभाज्यतेच्या कसोट्या, कोनांचे आकार, घड्याळातील वेळा, अशा विविध घटकावरती प्रश्न विचारलेले असतात आणि ते आपण काय करावं लागेल, आपल्याला योग्य निरीक्षण करून त्या घटकाचं किंवा त्या प्रश्नाचं उत्तर काढावं लागतं. अत्यंत सोपा भाग असतो, काही अवघड नाही. फक्त जे जे घटक आपण याच्या अगोदर शिकलो ते घटक आपल्याला पाठ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण बघू पहिला प्रश्न. खालील संख्या मालिकेतील अंकाच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होते, असा बाळांनो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता हा प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा आपण प्रश्न नीट वाचला की काय सांगितले आपल्याला, ह्या संख्या दिलेल्या आहेत, या संख्यांच्या स्थानांची अदलाबदल करायची आहे. मग अदलाबदल म्हणजे नेमकं काय की 31 संख्या आहे, या 31 संख्येच्या अंकांची अदलाबदल करायची, म्हणजे ही संख्या किती तयार होईल, 13. बरोबर. आता 13 तयार झाली, त्याच पद्धतीने ह्या बाकीच्या संख्यांची सुद्धा काय करायची, आपल्याला अंकांची अदलाबदल करावी लागेल. करून घेऊ आपण. मग 59 संख्या आहे, या दोन्ही अंकांची अदलाबदल करावी लागेल, संख्या तयार झाली 95. त्याचबरोबर 35 ही संख्या आहे, 35 या संख्येची अदलाबदल केल्यानंतर किती संख्या तयार होणार बाळांनो, 19 ही संख्या आहे, 19 ही संख्येची अदलाबदल केल्यानंतर संख्या तयार होईल 91. अशाच पद्धतीनं पुढच्याही संख्यांच्या अंकांची आपल्याला अदलाबदल करावी लागेल. तर करून घेऊ आपण. 17 या संख्येची अदलाबदल केल्यानंतर 71 ही संख्या येईल, 34 या संख्येची अदलाबदल केल्यानंतर 43 ही संख्या येईल, 16 या संख्येची अदलाबदल केल्यानंतर 61 ही संख्या येईल, 89 या संख्येची अदलाबदल केल्यानंतर 98 ही संख्या येईल आणि 74 या संख्येची अदलाबदल केल्यानंतर 47 ही संख्या येईल. आता आपल्याला बाळांनो पुढचा प्रश्न विचारलेला आहे. आपण संख्यांच्या अंकांची अदलाबदल केलेली आहे, किती मूळ संख्या, याच्यावरती अंडरलाईन करणं अतिशय महत्वाचं आहे, म्हणजे आपला प्रश्न चुकत नाही. मूळ संख्या तयार होतील, किती मूळ संख्या तयार होतील अदलाबदल केल्यानंतर. मग आपल्याला माहिती आहे की आपण 1 ते 100 मधल्या मूळ संख्या पाठ केलेल्या आहेत, संयुक्त संख्या पाठ केलेल्या आहेत. बरोबर. मग आता संख्या ह्या ज्या तयार झालेल्या आहेत यातील मूळ संख्या बाळांनो आपण शोधूया. चला तर 13 ही मूळ संख्या आहे का, त्यानंतर कोणती मूळ संख्या येईल, 53. त्यानंतर कोणती येईल, 77. त्यानंतर कोणती येईल, 43. त्यानंतर कोणती येईल, 61. त्यानंतर कोणती येईल, 47. या संख्या ज्या आहेत या संख्या आपण गोल करून घेतल्या की ज्या मूळ संख्या आहेत. आता बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या कोणत्या आहेत, संयुक्त संख्या आहेत. मग आपल्याला प्रश्न विचारला की किती संख्या तयार होतील, तर मोजू आपण. 1 2 3 4 5 6. आता पर्याय बघितला आपण, 5 2 4 6.
आता या ठिकाणी आपल्याला 4 नंबरचा पर्याय जो आहे तो आपल्याला गोल करावा लागेल. अतिशय छान प्रकारे उत्तर दिलेलं आहे. आता दुसरा प्रश्न आपण पाहू. खालील संख्यामालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारलाय. एक संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे बाळांनो. या संख्या मालिकेचं परत सर्वप्रथम वाचन करू. 13, 17, 25, 32, 37. आता या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा आपल्याला प्रश्न विचारलाय. बघू मग. आता अतिशय सोपा आहे. थोडंसं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की यानंतर 17 कशी आली संख्या बरोबर 25 कशी आली. बघू मग. काय केले बघा. ही 13 जी संख्या आहे 13 मध्ये 1 आणि 3 अंक आहे. या 1 आणि 3 अंकाची काय केली बेरीज केली. 1 अधिक 3 4. ती 13 मध्येच मिळवली आणि पुढील संख्या तयार झाली म्हणजे अधिक 4 केलं. मग 13 आणि 4 17 आली का. आता परत 1 आणि 7 या संख्येची काय करू आपण बेरीज करू. 1 आणि 7 8. ती या 17 या संख्येमध्येच मिळवली. पुढची संख्या तयार झाली 17 अधिक 8 25. बरोबर. आता 25 ही संख्या आली. परत 2 आणि 5 या अंकांची काय करायची बेरीज करायची आहे. 2 आणि 5 6. ती या 25 मध्येच मिळवावी लागेल म्हणजे पुढची संख्या आपल्याला येते. 25 अधिक 7 32. अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर 32 3 आणि 2 5 अधिक 5. 32 यामध्ये 5 मिळवलं त्यानंतर पुढील संख्या आली 37. बरोबर. आता या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येण्यासाठी 3 आणि 7 यांची बेरीज करावी लागेल. 3 आणि 7 10. ती या 37 मध्ये मिळवली. 37 अधिक 10 या ठिकाणी कोणती संख्या येईल 47. आता पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आपण संख्या मालिका सोडवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये संख्या मालिकेवर आधारित प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर ज्या पद्धतीनं आपण मूळ संख्या असेल, समसंख्या असेल, विषम संख्या असेल, त्रिकोणी संख्या असेल, कसोट्या असतील, पाड्या असतील, हे सर्वांना पाठ असणं अतिशय महत्वाचं आहे. लक्षात आलं ना सर्वांच्या. आणि तुमच्याही लक्षात आलं ना. ओके. धन्यवाद.